नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। मुंबईतील बोरिवली येथे एका दारुड्याने दारूच्या नशेत महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली आणि तो तेवढ्यावरच थांबला नाही तर महिलेचे घर पेटवण्याचा त्याने प्रयत्न केला। ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्वरित आरोपीला ताब्यात घेतले आहे। तसेच आरोपीवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पहा यावेळेस बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राठोड यांनी दिलेली माहिती। आपण पाहत राहा निर्भीड समाचार। 31 तारखेला रात्रीच्या वेळेला याची फिर्यादी देऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की जो या गुन्ह्यात जो अटक आरोपी आहे विशाल सुनील उदमले हा विनाकारण तिच्या घराजवळ आला, तिथे तिला शिवीगाळ केली, त्याला त्यांनी हाताची चपटी निवडून मारहाण केली होती। जेव्हा ती हॉस्पिटलला गेली म्हणजे उपचारासाठी, त्या दरम्यान तिला ते एखाद्या मैत्रिणीने फोन करून सांगितलं की याच्यात जो आरोपी आहे विशाल यांनी त्याच्या घराच्या याला पडद्याला वगैरे आग लागलेली आहे। त्याच्यानुसार अशा स्वरूपाचं आपण BNS 1951 115-2 336 326 131 नुसार बोरिवली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा आहे। याच्यापूर्वी 2 वेळा तडीपारची देखील कारवाई करण्यात आलेली आहे। काल त्याला आपण ह्या गुन्ह्यात आपण अटक केलेली आहे। आज त्याला माननीय न्यायालयात हजर केलेलं होतं, तर त्याला 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तर आपण तपासामध्ये त्याचा जो काही हेतू आहे तो आपण निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। आरोपीवर एकूण किती गुन्हे दाखल आहेत? त्याच्यावरती बोरिवली पोलीस स्टेशन, मालाड पोलीस स्टेशन आणि MHB पोलीस स्टेशनला आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावरती यापूर्वी त्याच्यावर 2 वेळा आपण तडीपारची देखील कारवाई करण्यात आलेली आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। तर ज्या पद्धतीने आरोपीने घर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी जे पेट्रोल आणलेलं आहे, त्याचा जो लहान मुलगा आहे हे नेमकं एकूण रेकी करून करण्यात आलेलं आहे का की वाद घालण्याचा आलाच होता? नाही, आता जो आहे आज त्याला PC मिळाली, 2 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे 4 तारखेपर्यंत। त्याच्यामुळे आपण ते निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्याचा हा उद्देश काय आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे ते आपण तपासात गुढी सारण्याचा प्रयत्न करीत आहोत। तपासात असं काही निष्पन्न झालेलं काय की जुन्या वादावरून किंवा काही हे वाद झालेला आहे का किंवा राग काढण्यात आलेला आहे का, असं काही नाही, अजून तरी काय हे झालेलं नाही। प्राथमिक अवस्थेत तपास आहे। आपण आज त्याला कालच अटक केलेला आहे। आज पोलीस कोठडी 2 दिवस मिळालेली आहे, त्याच्यात आपण ते शोध घेण्याचं हे करू। सर, या प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने कोणाला इजा झालेली आहे का, असं काही? नाही, इजा कोणाला नाही, फिर्यादीला फक्त थोडंसं पायाला ते काच लागलेली होती, ते उपचार चालू आहे, ते व्यवस्थित आहे, काही अजून कोणाला काही लागलेलं नाही याची।